हॅलो अँड वेलकम टू अवर चॅनल लव विथ काशवी. आज आपण जातो एका फन फेअर आणि एक्झिबिशनला, जे की खूप सुंदर, जे की बनलेलं आहे न्यूयॉर्क सिटी थीमवर आणि खूप छान बर्ड्स आणि सगळं काही खूप सुंदर असं आहे हे फन फेअर. मी तरी पहिल्यांदाच बघितलेलं आहे. चला तर आपण एंट्री करूया. तर इथे एंट्री फीस जी आहे ती 100 रुपीज आहे ॲडल्टसाठी आणि इवन अबाव 3 इयर्स चाइल्ड ऑल्सो 100 रुपीज. आणि हा जो फन फेअर आहे नोव्हेंबर 11पासून स्टार्ट झालेला आहे, तर जानेवारीच्या 2nd वीकपर्यंत असणार आहे. तर चला आपण आज जाऊया आणि बघूया आतमध्ये काय काय अट्रॅक्शन्स आहे. तर छान असं डिझाईन केलेलं आहे. आता आपण राईट साईडला बघू शकतो. एंट्री केल्याने पॅसेजच्या राईट साईडला एक छान असं बर्ड आहे आणि तिथे खूप सारे लोक फोटोज आणि व्हिडिओज वगैरे शूट करतात आहे. आणि हा जो पूर्ण पॅसेज आहे फर्स्ट, हा जो न्यूयॉर्क सिटी थीमवर बनवलेला आहे. ही ॲक्च्युली न्यूयॉर्क सिटीची रेप्लिकाच आहे. इथे तुम्हाला दिसू शकते की न्यूयॉर्क सिटीच्या स्ट्रीट्स कशा असतात. सो तिथले शॉपिंग मॉल्स म्हणा किंवा कॅफेज म्हणा किंवा तिथे जे पण शॉप्स असतील ते सगळे शॉप्स तुम्हाला तिथे दिसेल. तुम्ही तिथले जे मोठे मोठे ब्रँड्स असतात ते सगळे आहेत तिथे. मग आपण जातो दुसऱ्या सेक्शनला, जिथे की आहे जे ते आहे रोबोटिक बर्ड्स. ते बर्ड किंगडम आहे ॲक्च्युली. आणि तुम्ही तिथे बघू शकता की तिथे खूप साऱ्या टाईपचे बर्ड्स आहे आणि ते लहान मुलांना खरंच खूप आवडतं ते, कारण ते काहीतरी वेगळं आहे. इवन आमच्या काशवीला तर खूपच आवडलं, ती खूप एन्जॉय करत होती. तुम्ही पण तुमच्या लहान मुलांना घेऊन जा, त्यांना खूप आवडेल. आणि तिथे तुम्ही बघू शकता हे जे बर्ड्स दिसतात आहे हे असे छान मूवमेंट करताना, पॅरट्सपासनं तर असे डक वगैरे, पिजन्स, असे सर्वच बर्ड्स तिथे आहेत आणि जे की खूप छान वाटतात आहे. इवन इथे खूप लहान लहान मुलं आणि बघा पेंग्विन्स पण आहे तिथे. खूप सुंदर दिसतात आहे ते सगळे. त्यांनी जे बनवलेलं आहे ते खरंच म्हणजे खूपच छान आहे. म्हणजे मी तरी पहिल्यांदा बघितलेलं आहे कुठल्या म्हणजे अशा एक्झिबिशनमध्ये किंवा फनफेअरमध्ये. याआधी मी पण असं कुठेच बघितलेलं नाही. तर तुम्ही फॅमिली व्हिजिट करू शकता, आपल्या मुलांना नक्की ते घेऊन जाऊ शकता. छान आहे. आणि 100 रुपीज पर वाव, पिकॉक बघा किती सुंदर दिसतो आहे. असं ते छान आहे. आणि आता आपण जेव्हा नेक्स्ट सेक्शनला व्हिजिट देणार, तर नेक्स्ट सेक्शन आहे तो रिअल बर्ड्सचा आहे. तिथे त्यांनी खूप छान छान रिअल बर्ड्स ठेवलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला पिजन, ऑस्ट्रिच आणि डव किंवा पॅरट्स वगैरे असं खूप छान छान असे बर्ड्स त्यांनी ठेवलेले आहेत. आणि पण हे छान आहे. हे खरंच रिअल बर्ड्स पण आता इतके बर्ड्स आपल्याला एका वेळेस बघायला मिळतात, म्हणजे हे पण खूप मोठी गोष्ट आहे आणि लहान मुलांना तर खरंच आवडते. आपण त्याबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन देऊ शकतो, सो दॅट त्यांना पण थोडंफार नॉलेज मिळतं या सगळ्या गोष्टींचं.
आता आपण जातोय नेक्स्ट सेक्शनला, जिथे की त्यांनी ऑस्ट्रिच ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे इतकं म्हणजे ते ओपन याच्यामध्ये ठेवलेले आहेत ऑस्ट्रिच आणि ते खूप छान आहे. यांनी चला तर आता आपण जाऊया नेक्स्ट सेक्शनला. हा नेक्स्ट सेक्शन जे आहे ते फिश टँक आणि फिश टनेल आहे. सो फिश टँक आणि फिश टनेलमध्ये खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या फिशेस आहे, खूप कलरफुल अशा फिशेस आहे, जे की लहान मुलांना तर खूपच आवडतात. त्यांना बघायला आवडतं असं फिशेस वगैरे. इव्हन आपण पण बघू शकतो इतक्या छान छान तिथे फिशेस आहे. पण ही जी फिश टनेल जी आहे ती खूप छोटी आहे, म्हणजे त्यामुळे खूप गर्दी पण होतं तिथे. तर थोडं लहान मुलांना सांभाळून घ्या. आणि बाकी सगळं खूप जस्ट ब्युटिफुल आहे, खूपच म्हणजे छान वाटतं तिथे. म्हणजे एवढे फिशेस बघून तरी लहान मुलांना छानच वाटतं. आता आपण जाऊया एक्झिट. आता आपण एक्झिट करताना इथे दिसतं तुम्हाला शॉपिंगसाठी जे स्टॉल्स वगैरे लागलेले असतात, फूड स्टॉल आणि इवन क्लोथ्स अँड शॉपिंगचे जे स्टॉल्स असतात ते सगळं इथं दिसतं. आणि लहान मुलांचे टॉईज किंवा गेम्स वगैरे जे लागलेले असतात ते. आणि इथे फनफेअरमध्ये खूप छान छान मोठे जायंट व्हील वगैरे इथे आहे. त्यात पण आपण म्हणजे मोठे पण एन्जॉय करू शकतात. आणि लहान मुलांसाठी तर भरपूर खेळणी वगैरे आहे तिथे खेळायला. तर अशा प्रकारे हे एक्झिबिशन आहे ते HA ग्राउंडवर आहे पिंपरी चिंचवडला. आणि तुम्ही नक्की व्हिजिट द्या. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.